night time when normal mosquito bite to the infected person. आता हा काय म्हणतोय, इथे गॅमेट्स फॉर्म झाले. गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर जेव्हा रात्रीच्या वेळी एखादा नॉर्मल मॉस्किटो आला, सपोज मला झालेला आहे मलेरिया, ठीक आहे, माझ्या बॉडीमध्ये काय हे पूर्ण स्टेजेस झालेले आहे, माझ्या आर्टिसमध्ये या स्टेजेस चालू आहेत. नॉर्मल एखादा मॉस्किटो आला आणि त्या नॉर्मल मॉस्किटोने काय केलं, मला बाईट केलं, ठीक आहे. बाईट केल्यानंतर त्या नॉर्मल मॉस्किटोच्या बॉडीमध्ये, माझ्या बॉडीमध्ये जेवढ्या काही स्टेजेस आहेत त्या सगळे स्टेजेस कोणाच्या बॉडीमध्ये जाणार, आता मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. इथे काय म्हणतोय तो, की जर नाईट टाईममध्ये जर तुमचा एखादा नॉर्मल मॉस्किटोने तुम्हाला बाईट केलं, तर बाईट केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये जेवढ्या काही स्टेजेस झालेल्या आहेत त्या सगळ्या स्टेजेस आता कुठे जाणार आहे, त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये, ठीक आहे. एकदा का गेल्यानंतर ते काय करणार आहे, काय करणार, ऑल द स्टेजेस आर डायजेस्ट होणार आहे. सगळ्या जेवढ्या स्टेजेस असणार आहेत त्या पूर्ण काय होईल, डायजेस्ट होईल स्टमकमध्ये, एक्सेप्ट गॅमेटोसाइट्स. म्हणजे जो कोणता नॉर्मल मॉस्किटो आहे त्या नॉर्मल मॉस्किटोच्या बॉडीमध्ये सगळ्या स्टेजेस काय होणार, डायजेस्ट होणार. फक्त काय सोडलं, गॅमेट्समध्ये मेगा गॅमेटोसाइट आणि मायक्रो गॅमेटोसाइट्स. यामध्ये मायक्रो गॅमेटोसाइट जे आहेत, मायक्रो मीन्स स्मॉल जे गॅमेट्स आहेत ते काय म्हणतात, ते काय मेल गॅमेट आहेत. मायक्रो गॅमेट कोणते, मेल गॅमेट आहेत, आणि मेगा गॅमेटोसाइट्स म्हणजे फिमेल गॅमेट्स, ठीक आहे. नंतर काय होणार आहे, जेव्हा हे गॅमेट्स कोणाच्या बॉडीमध्ये जात आहेत, स्टमकमध्ये जात आहेत, नॉर्मल मॉस्किटोच्या बॉडीमध्ये गेले, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय होणार, म्हणजे फर्टिलायझेशन होते. काय होणार आहे, फर्टिलायझेशन म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होणार. तिथे झायगोटचं फॉर्मेशन होते. आता हा जो झायगोट असतो हा मोटाईल झायगोट असतो, ठीक आहे, मोटाईल झायगोट असणार आहे. मोटाईल झायगोट असल्यामुळे तो काय करणार आहे, तो जो नॉर्मल मॉस्किटो आहे त्या नॉर्मल मॉस्किटोच्या स्टमकच्या वॉलला तो काय होतो, अटॅच होतो. म्हणजे एक सिस्ट फॉर्म होते, त्याला ओकायनेसिस बोलतो. ओकायनेसिस झाला की तो काय करतो, मिओसिस स्टार्ट करतो. मिओसिस म्हणजे काय, नंबर तो इन्क्रीज करतात, ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, सेल डिव्हिजन झालं की काय होणार आहे, स्पोरोझाइट्स अगेन फॉर्म. आणि हे स्पोरोझाइट्स नंतर काय होणार, सलाइवामध्ये लिंक होतात. समजलं.